डे टू डेमधून इलेक्ट्रिक वॉटर डिस्पेन्सर घेतला होता आम्ही. पहिला आमच्याकडे नॉर्मल होता पंपवाला, म्हणून थोडा इलेक्ट्रिकवाला घेतला आहे. हा बॉक्स ओपन केला ना तर तुम्हाला याच्यामध्ये 3 गोष्टी भेटतात. हा तर इलेक्ट्रिक पंप आणि त्याच्यासोबत हा चार्जर आहे, ठीक आहे. आणि आतमध्ये एक छोटा पाईप आहे आणि याच्यामध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचं ना ते सगळं डिटेलिंग सांगितलं आहे. पण आपण आधी त्याला थोडं सॅनिटाईज करू, हा पाईपलाईन थोडा बॉईल करून सॅनिटाईज करू आणि मग त्याला इन्स्टॉलेशन करू, ठीक आहे. थोडं बॉईल केलं आपण हे पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण हा आता पाईप टाकत आहे. थोडंसं जास्त त्याला हे नाही करायचं, म्हणजे तो पाईप मेल्ट नाही झाला पाहिजे, एवढं बॉईल नाही करायचं. नॉर्मली आपण त्याला गरम पाण्यात काढून थोडं साफ करून बघा. पहिला आमच्याकडे हा पंप वाला होता, म्हणजे याला प्रेस केला ना तर इथून पाणी यायचं. आता हा तो इलेक्ट्रिकवाला पंप, हा पाईप आहे आपण जो सॅनिटाईज केलेला, त्याचं हे नॉब इथे टाकायचं आतमध्ये आणि याला सोडून द्यायचं. असं ठेवायचं. पहिलं ते पंप करून मग पाणी यायचं, ती त्याला मेहनत कमी झाली. हे त्याला शॉर्टकट झालं. बटन प्रेस केलं पाणी आलं, बटन प्रेस केलं पाणी बंद झालं. 10.99 दिरमला आहे, म्हणजे पकडा तरी 11 दिरमला आहे. आणि जो प्रिव्हियसवाला होता ना तो पण सेम प्राईसला आहे, पण याच्यामध्ये थोडी मेहनत लागते. पण आपण ऑफिसला वगैरे जातो, रेग्युलर जातो कामाला, तर त्याच्यासाठी हा बेस्ट आहे. पण थोडं आपल्याला बॅटरी चार्ज करायला लागते, बाकी इझी आहे, टाइम वाचतो आपला.